नमस्कार शेतकरी बांधवांनो, पशुसंवर्धन विभागामार्फत एक नवीन योजना आलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला शेळी मेंढी ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्या शेतकऱ्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तर यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट द्यायची आहे. तर तुम्हाला सन 2025-26 मध्ये नाविन्यपूर्ण ही योजना प्रत्येक वर्षी राबवली जाते. तर या योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येक लाभार्थ्यांना नाविन्यपूर्ण योजनेतून शेळी मेंढी पालन, परत गाई पालन, परत कुक्कुटपालन अशा बऱ्याच योजनेचा लाभ इथं तुम्हाला शासन देतं आणि यामध्ये तुम्हाला यासाठी अर्ज कसा करायचा याआधी मी तुम्हाला याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आपल्या शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती तुम्हाला त्याचा व्हिडिओ देखील पाहायला मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा. शेवटचे एक 3 ते 2 ते 3 मिनिटं अर्ज कसा करायचा ते तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यापूर्वी तुझ्या आधी तुम्हाला त्याची माहिती संपूर्णपणे तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे. त्याचपूर्वी तुम्हाला सन 2025-26 या योजनेमध्ये तुम्हाला नाविन्यपूर्ण ही योजना पशुसंवर्धन विभागामार्फत राबवली जाते आणि त्याचा ऑनलाईन अर्ज चालू झालेले आहेत आणि त्यासाठी तुम्हाला कॉल सेंटर काही जर तक्रार असेल तर तुम्हाला या नंबरवरती वरील 1962 या नंबरशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही यासाठी तक्रार नोंदवू शकता. आणि याच्यासाठी तुम्हाला अर्जाची वर्क फ्लो यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सर्वप्रथम तुम्हाला यासाठी नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला त्या अर्जासाठी अर्ज करून तुम्हाला पात्र यादी तयार होणार आहे. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स निवड यादी होईल. त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अनुदानाची अंतिम यादी इथं निघणार आहे. तर मित्रांनो, त्याचपूर्वी तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे योजनेबद्दल माहिती, त्यासाठी कुठल्या बाबी आवश्यक आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला इथं सूचना देखील दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, सन 2021-22 या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची प्रतीक्षा दिन यादी इथं तुम्हाला पाहता येईल आणि तीच यादी तुम्हाला 5 वर्षे म्हणजे सन 2025-26 मध्ये सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे. तुम्ही 21-22ला जर अर्ज केला असेल आणि त्यास तुम्ही जर पात्र असाल आणि तुम्हाला जर प्रतीक्षा दिन यादीमध्ये जर ठेवलं असेल तर तुम्ही तिथून 21-22 पासून तुम्ही कंटिन्यू 5 वर्ष तुम्हाला या योजनेसाठी तुम्ही पात्र राहणार आहे आणि तुम्हाला सेवा ज्येष्ठता म्हणजे तुमचा अर्ज पहिल्यांदा आला असेल तर तुम्हाला पहिल्यांदा या योजनेचा पहिल्यांदा लाभ मिळणार आहे. आणि जर तुम्ही अर्ज जर उशिरा केला असेल तर तुम्हाला सगळ्यांचा सिरियलप्रमाणे जे नावं येतील त्या अर्जानुसार तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचपूर्वी तुम्हाला वेळोवेळी या योजनेची माहिती अपडेट तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येते आणि या योजनेचं तपशील वेळापत्रक तुम्हाला कॉल सेंटरवरती तुम्हाला मिळेल आणि यासाठी तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला याची तपशील तुम्हाला इथं पाहता येणार आहे. पहिली योजना आहे राज्यस्तरीय योजना. त्यामध्ये दुधाळ गाई आणि म्हशीचे वाटप. याचमध्ये तुम्हाला 2 गाई आणि 2 किंवा 2 म्हशी हे तुम्हाला या योजनेमध्ये मिळणार आहेत आणि या योजनेमध्ये तुम्हाला दुसरी योजना आहे राज्यस्तरीय योजना. त्यामध्ये शेळी व मेंढी गट वाटप. यामध्ये 10 शेळ्या आणि किंवा 10 मेंढे म्हणजे तुम्हाला 10 शेळ्या किंवा 10 मेंढ्या आणि 1 बोकड, 1 मेंढी असा नर तुम्हाला म्हणजे 10 शेळ्या आणि 1 बोकड असं टोटल 11 जणांसाठी तुम्हाला या योजनेमधून पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. आणि तिसरी योजना आहे तुम्हाला राज्यस्तरीय झाल्यानंतर जिल्हास्तरीय योजना आहे शेळी व मेंढी गट वाटप. त्यामध्ये असंच आहे. जिल्हास्तरीय योजनेमध्ये तुम्हाला 10 शेळ्या प्लस 1 बोकड असं वाटप आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना मेंढ्या घ्यायच्या आहेत त्यांना 10 मेंढ्या व 1 मेंढा असं गट तुम्हाला अनुसूचित जाती जमाती किंवा ऑल कास्टसाठी या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जिल्हास्तरीय पहिलं आपण बघितलं इथं राज्यस्तरीय, आता इथं खाली जिल्हास्तरीय योजना आहे दुधाळ गाई व म्हशीचे वाटप. त्यामध्ये तुम्हाला 2 गाई व 2 म्हशी इथं घेता येतात. त्यासाठी तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला पात्र झाल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्हाला पात्र यादी फायनल यादीमध्ये जर नाव आलं असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ 100% मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक योजना आहे जिल्हास्तरीय योजना आहे. या योजनेमधून तुम्हाला तळगा गट वाटप होणार आहे. यामध्ये तुम्हाला योजनेचं नाव आहे 8 ते 10 आठवड्याच्या वयाच्या तळगा तुम्हाला 25 मादे आणि 3 नर वाटप होणार आहेत. यामध्ये तुम्हाला 25 आणि 3 28 टोटल 28 कोंबड्या इथं तुम्हाला मिळणार आहेत. तेही 8 ते 10 आठवड्याच्या
म्हणजे 2 ते 3 महिन्याच्या आसपास तुम्हाला या कोंबड्या 3 महिन्याच्या कोंबड्या तुम्हाला इथं अंडी देणाऱ्या मिळणार आहेत. आणि त्यानंतर दुसरी योजना आहे जिल्हास्तरीय योजना. एक दिवसीय सुधारित पक्ष्यांच्या पिल्लांचे गट वाटप करणे. तर यामध्ये तुम्हाला 100 पिल्लं मिळणार आहेत आणि तुम्हाला एका दिवसाचं पक्षी इथं मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला यासाठी तुम्हाला अर्ज झाल्यानंतर तुमचं निवड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या दवाखान्यामध्ये म्हणजे विस्तार अधिकारी जे असतात तालुक्याचे तिथं तुम्हाला जावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला कोंबड्याचं वाटप होणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक दिवसीय पक्षी म्हणजे एका दिवसाचा पक्षी म्हणजे तुम्हाला आज पिल्लू जन्मणार आणि सकाळी तुम्हाला 10-11च्या आसपास तुमच्यापर्यंत मिळणार. म्हणजे एका दिवसात पिल्लू जन्मल्याबरोबरच त्याच दिवशी तुम्हाला त्या पिल्लाचं 100 पिल्लाचं वाटप होणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून एक योजना आहे राज्यस्तरीय योजना. ही राज्यस्तरीय योजनेमध्ये तुम्हाला 1000 मांसल कुक्कुटपालन पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे. म्हणजे तुम्हाला इथं 1000 कोंबड्या मांसल कुक्कुटपालन म्हणजे इथं तुम्हाला बॉयलर पोल्ट्री इथं टाकण्यासाठी 1000 कोंबड्याचं तुम्हाला या योजनेमधून तुम्हाला संगोपन करण्यासाठी इथं मिळणार आहे. या योजनेमध्ये तुम्हाला 100 नाही 1000 कोंबड्या इथं मिळणार आहेत आणि त्या तुम्हाला कुक्कुटपालन म्हणजे त्याचं तुम्हाला मांसासाठी तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ही योजना म्हणजे तुम्हाला 1000 कोंबड्या मिळणार आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला टोल फ्री क्रमांक तर तुमच्यापर्यंत आलेला आहे आणि तुम्हाला या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही BMS या ॲप्लिकेशन लिंक दिलेली आहे. या ॲप्लिकेशन लिंकवरून किंवा आपल्या या वेबसाईटवरनं पोर्टलवरती यायचं आहे. पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्जदार नोंदणी करा या पर्यायावरती जाऊन तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला ID पासवर्ड जर असेल तर तुम्हाला इथं ऑलरेडी युजर ID पासवर्ड इथं टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर तुमचा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड तुमचा मोबाईलचे शेवटचे 6 आकडे आहेत आणि त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिला तो मोबाईल नंबर इथं वापरा आणि त्याचसोबत तुम्हाला इथं योजनेचा तपशील देखील आपण पाहिला. त्याचबरोबर आता आपण वेळापत्रक पाहूयात. तर नाविन्यपूर्ण योजनेसाठी अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज मागवणे सन 2025-26 साठी अर्ज मागवणे स्वीकारणे चालू आहे. त्यानंतर ही योजना चालू झाली आहे. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख 3 मे 2025 आणि याची शेवटची तारीख आहे 2 जून 2025. म्हणजे सर्वसाधारण 1 महिना ही योजनाचा अर्ज करण्यासाठी चालू राहणार आहे. त्यानंतर रँडमायझेशन पद्धतीने म्हणजे कॉम्प्युटर बेस तुमची निवड होणार आहे. यानंतर तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला 3 जून ते 7 जून 2025 या कालावधीमध्ये तुमची प्राथमिक यादी निघणार आहे. त्यानंतर मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तुम्हाला 8 जून ते 15 जून म्हणजे तुम्ही याआधी 5 वर्ष आधी जर अर्ज केला असेल तर या योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला 8 जून ते 15 जून दरम्यान तुम्हाला कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत. त्यानंतर पशुसंवर्धन विकास अधिकारी म्हणजे पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे मार्फत कागदपत्रे पडताळणी तुम्हाला करण्याची तुम्हाला इथं निवड पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 16 जून 2025 ते 24 जून 2025 या कालावधीमध्ये तुमची कागदपत्रे पडताळणी होणार आहेत. त्यानंतर लाभार्थीमार्फत कागदपत्रांची त्रुटी पूर्तता करण्यासाठी तुम्हाला 25 जून ते 27 जून 2025 या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या त्रुटी पूर्ण करता येणार आहेत. कागदपत्रे अंतिम पडताळणी तुम्हाला 28 जून ते 30 जून 28 जून ते 30 जून या दरम्यान तुमचं अंतिम पडताळणी कागदपत्राची होणार आहे. त्यानंतर राखीव 1 जुलै 2025 रोजी तुमचं फायनल राखीव जागा किती ती गृहीत धरल्या जातील आणि त्यानंतर अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार 2 जुलै किंवा त्यापेक्षा 2-4 दिवस पुढे मागे होईल. या तारखेला तुमचा 2 जुलैला फायनल यादी लागणार आहे. त्यासाठी तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून ठेवा. यासाठी तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला 3 वर्ष योजनेचा लाभ तुम्हाला इथं मिळणार आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पशुसंवर्धन विभागाच्या अजून योजना भरपूर आहेत.
त्या योजना तुम्हाला कुठल्या योजनेचा लाभ जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगा. त्यावर मी तुम्हाला त्याचं कागदपत्रे अर्ज कसं करायचं ते मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर आपण इथंच थांबूया.